आता याला चांगली उकळी यायला लागली आहे. ह्याच्यात मॅगी मसाला पाकिट असतं ते घालायचं, म्हणजे ते चांगले. अगदी सगळे 2 रुपयाचा पूर्ण काय घालायला लागत नाही, थोडासा घातला तरी बास होतो. आता उकळी यायला लागली, त्याच्यात कोथिंबीर घालायची, म्हणजे कटा चमचे खाण्यासाठी तयार होते. आता उकळी चांगली यायला लागली आहे, कोथिंबीर घालायची आणि तयार. आता कोथिंबीर घातली आणि आता पुरी करण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यात मीठ घालायचं आणि पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं. मैद्याच्या पण करतात, पण मैदा आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून मी मैद्याच्या करत नाही. आता कणिक भिजून झाली आहे पोळ्यासाठी. लो फ्लेवर ठेवायचं पहिल्यांदा. पुरणाचे गोळे करून तयार आहेत आणि कटाच्या आमटीसाठी कट काढल्यानंतर फोडणी टाकायचं. आता कट निघालेला आहे, ह्याच्यात नंतर की नाही एक पुरणाचा गोळा एवढा ह्याच्यात घालायचा. आमटीला हे होतं, आताच घालून सोडते म्हणजे आमटीला थोडा थिकनेस येतो. थिकनेस यायचा म्हणून करून ठेवायचं. आता कुकर पूर्ण गार झाला. असा भात सुट्टा सुट्टा व्हायला पाहिजे. असा झाला की चित्राला करण्यासाठी किंवा कशासाठी पण एकदम चांगला. राड झाला की करतात ते. राड फक्त कड राईसला चांगला. कढई तापायला ठेवूया. आता फोडण्यासाठी थोडंसं तेल घालतो. कटाच्या आमटीला फोडलेलं तेल थोडं जास्त घालायला लागतं. मोहरी, जिरं, कढली. आता कमी करायचं गॅस. व्यवस्थित भाजून ह्याच्यात कांदा चूल असली तर चुलीवर भाजून घ्यायचा, नाहीतर गॅसवर भाजायचं किंवा कांदा बारीक चिरून जरा कढईतच हे करून घ्यायचा, गरम करून घ्यायचा. इकडे मी कट काढलाय, तो कट गरम करायला ठेवलाय. आता ह्याच्यात चिंच घालायची. कटाच्या आमटीला चिंच कंपल्सरी. त्याच्यानंतर मीठ घालायचं. मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं. आमच्या घरी कमी लागतं
तेव्हा माझा वापर कमी होतो. आता काय करायचं, तेल कमी घातलेलं आहे नाही, त्यामुळे ते जास्ती हालत नाही आहे. म्हणजे तेलात मी मसाला भाजत नाही, त्याच्यापेक्षा कटच थोडासा घ्यायचा, त्यात भाजून. जर मग खाली चिकटायला बघतं. कटाला उकळी यायला लागली साईड बाय साईड. खलबत्त्यात किंवा पाट्यावर वरवंट्यावर केलं की टेस्ट चांगलं म्हणून करायचं. चिंच घालायची म्हणजे आपण हे घातलेलं असतं ना, का थोडंसं पुरण घातलेलं असतं ना, त्याच्यामुळं थोडी चिंच घालायची म्हणजे आंबट पण होतं, आंबट गोड टेस्ट होतं. आता ह्याला उकळी आली, त्याला उकळी आल्यानंतर आता काय करायचं, ह्याच्यात होतंच ह्याच्यातलं गरम पाणी साईडचं थोडंसं घ्यायचं, आता धुतल्यासारखं करायचं. आता कसं होतंय छानपैकी, त्याला थिकनेस यायला लागतं. आता चांगली उकळू देते, त्यात उकळी येते. चष्मा जाते. हे तांदळाचे थोडे आणि हे नाचणीचे थोडे. नाचणे आरोग्यासाठी चांगले म्हणून नाचणी करायचे. काय पण पदार्थ आठवड्यातलं कमीत कमी 2 तरी नाचणीसारख्या घरी असते. आता अशा हपाळात फ्राय म्हणून पुरणाचा स्वयंपाक करायचं, शक्यतो गोड स्वयंपाक कधी असतं त्यावेळी आम्ही साडीचा वापर करतो. जास्ती तळत नाही, आरोग्याच्या दृष्टीनं चांगलं नाही आणि आम्हाला तेवढा इंटरेस्ट नाही, म्हणजे रोजच्या आपल्याला जेवणात पाहिजे असं. फक्त खीर, पुरणाची पोळी वगैरे असा गोड स्वयंपाक असतात किंवा श्रीखंड वगैरे. पुरी असतील तरी पण नाही चालत, तर पुरी तेलकट आहे हे तेल जास्ती घातलं तर काय होतं, त्याला थिकनेस येतोय, वापरू नये म्हणून मी कमी तेल घालून थोडं थोडं टाकते.